प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजचा माझा विषय आहे रुदा. रुदा ही प्रेषितांच्या काळातील विश्वासू मुलगी आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन आज मी वाचणार आहे. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. या मंडळीच्या प्रार्थनेमध्ये रुदा सुद्धा पेत्रासाठी प्रार्थना करत होती विश्वासाने. ज्या वेळेस मंडळी पेत्रासाठी प्रार्थना करत होती त्यावेळेस देवाने पेत्राला तुरुंगातून सुटका केली. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय आणि 12, 13, 14 वचन वाचणार आहे. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. तो दरवाजे दिंडी ठोकीत असता रुदा नावाची मुलगी कानुसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. रुदा ही एक तरुण मुलगी होती. तरुणपणातच ती मुलगी प्रार्थनेत होती. आज तरुणांनी सुद्धा आपलं जीवन प्रार्थनेमध्ये घालवलं पाहिजे. आज मंडळीची आणि रुदाची जशी देवाने प्रार्थना ऐकली तशी आज तरुणांची पण जर प्रार्थना कराल तर देव नक्कीच ऐकणार. आज आपण देखील प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे. ह्या वचनाच्या द्वारे देव बाप्पा सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.